नवीन सदस्य आपले भाऊ मेंबर आहेत, त्यांचं आपण अभिनंदन केलेलं आहे. त्यांच्या सत्काराचा आपण मोठा कार्यक्रम पण घेणार आहे. पण या संदर्भात सगळ्या ज्या तपशीलवार बाबी आहेत ते आपले सरपंच भुजंगराव आपल्याला सगळ्यांना सांगतील आणि त्यांनी तसं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आबासाहेब, त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या स्टेजवर 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी शतशः आभारी राहील. आपल्या गावचे सुपुत्र भाऊसाहेब त्यांची जिल्हा परिषदेवर भव्य अशा मताने निवड झाली. त्यामुळं आपल्याला त्यांचा जंगी सत्कार समारंभ आपल्या पूर्ण गावाच्या वतीनं ठेवण्यात येणार आहे. खरं तर हे यश, सर्व यश हे भुजंगरावामुळेच आहे. सॉरी, सर्व गावामुळेच आहे. भाऊ मेंबर, आम्हाला माहिती आहे तुम्ही कसं कसं निवडून आलाय, पण जाऊ द्या, किती केलं तरी तुम्ही आमच्या गावचेच आहे ना. अहो पूनम मॅडम, ज्यांना सरळ मार्गे लढता येत नाही ना, ती असा आडमार्गाचा रस्ता काढतात. बरोबर आहे मॅडम, माझ्या मनातलं बोला तुम्ही. सरळ सरळ गद्दारकी करून इलेक्शन निवडून आलेले ह्यांचा काय सत्कार करायचा आहे? इकडून निवडून यायचं, दुसरीकडे जायचं आणि निष्ठीचा ढोल वाजवायचा. अहो, ज्यांनी निष्ठा सोडून दिली ती काय स्वतःसाठी इकडून तिकडच करते ती. त्यांच्याकडे काय एवढं जास्त लक्ष द्यायचं नाही. आपला माणूस जिल्हा परिषद झाला ना सदस्य, बस झालं. भुजंगराव, हे असे काय पण चर्चा करतात ना, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येत नाही. बघा, सगळ्या कार्यकर्त्यांना थोडं शांततेत घ्यायला सांगा. का आम्ही जाऊ, तुमचं तुम्ही बघताय. थोडं शांत राहा. चेअरमन, शरण आलेल्याला मरण चितायचं नसतं, लक्षात ठेवा. आमंत्रित करून अपमान करायचा कुणाचाही नाही. आमचा अपमान करायचा उद्देशच नव्हता. भुजंगराव, अहो, ही शरण येण्याची कसली भाषा वापरताय तुम्ही? आणि कोण शरण आलंय? हे आपल्या गावचे सुपुत्र आहेत, यांच्या सन्मानासाठी आम्ही एकत्र आलोय. आम्ही सगळ्यांनी निघून जायचं का? तुमचं तुम्ही करताय का मग? अहो आबासाहेब, तुम्ही थोडं ऐकून घ्या. की तुमच्या चाटाळ कार्यकर्त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना फरक पडलाय असा. ते अशी भाषा बोलायला लागले. त्यांना मी समजावून सांगतो, तुम्ही अंगावरच ओढून घेताय. अहो भुजंगराव, आमचे कार्यकर्ते चाटाण आहेत, आगाऊ नाहीत, सुशिक्षित आहेत, निष्ठावंत आहेत आणि काम करणारे आहेत. ते कशाला अशी चर्चा करतील? त्याच्यामुळे तर तुमच्या मागे एक माणूस राहिला नाही. तुम्ही हे असले कार्यकर्ते तयार केलेत. जो तुमचा कार्यकर्ता आहे ना आता, डेप्युटी सरपंच, त्याला पण मीच तयार केलेला आहे. आणि आता जे सदस्य झालेत ना, त्यांना मेंबर कुणी केलंय? मीच केलंय. होय का? त्याच्यामुळेच अर्ज काढून घेतलं वाटतं महागारी. माझ्या सत्कारामुळे जर गावात भांडणं लागत असतील तर माझा सत्कार कॅन्सल करा, मी हात जोडतो. भाऊ मेंबर, तुमच्या लक्षात आलं ना, एखाद्या पदाच्या खुर्चीवर बसणं सुद्धा किती अवघड असतं. होय आबासाहेब, लय उशीर केला तुम्ही समजून घ्यायला. होय ना, अशा मोठ्या मोठ्या माणसांची तोल गेलेली बघतो ना मी, त्यावेळेला लक्षात येतं हे काय सोपं नाही. तुम्हाला स्वप्नात सुद्धा भुजंगराव दिसत असेल. अहो, मला स्वप्नात फक्त नागाची वाडी आणि नागाच्या वाडीचा झालेला विकास फक्त दिसतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला सगळं करायचं आहे. मला दुसरं कोणी दिसत नाही, दुसरं कोणाचं स्वप्नही पडत नाही. वा वा आबासाहेब, म्हणजे आम्ही केलेला विकास तुम्हाला स्वप्नात सुद्धा दिसतोय. बर, आता आम्ही जाऊ का राहू? आम्ही जातो, बाहेरनं कडी कुलूप लावतो. मला काय गोंधळ करायचं रात्रभर गोंधळ करा तुम्ही. बाबा,
या नेत्याची भांडणं लय मनावर घ्यायची नसतील, कळलं का? ते आज भांडतील केव्हा रात्रीतनं एकत्र होतील काय सांगता येत नाही. आपण फक्त मजा बघत बसायचं बस. इकडे बघा भाऊसाहेब, आम्ही गावाच्या विकासासाठी, तत्वासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भांडतो. कुणाकडून तरी काहीतरी मिळवायसाठी कधी भांडत नाही आम्ही, आणि हे तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही बसा भांडत. आता आमच्या आम्ही जातो, आम्हाला हे असलं काही पटत नाही. भुजंगराव, मला तर तुम्ही निवडून आणला असताना तर अशी भांडणं झाले नसते. किंचित हे माझा श्राप असेल बघा. हे बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही भांडा अगर मारा, काही बी करा, माझं घर बादा 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 गळतंय. मला मात्र घरकुल मंजूर करून द्या. तुम्ही भांडा ना तर एकमेकाचा अपमान करा ना तर सन्मान करा, ते हो का? पण तुम्ही बी आमच्या बचत गटाच्या बायकांचा आणि आमचा सन्मान करा. आणि एखादी टिप काढा की कुठेतरी बाहेर गद मरायला लागले ते व बायका घरात बसून बसून. आता उन्हाळ्याची काढा गडे तेवढी एक विनंती आहे. हो का? आम्हाला काय सुद्धा नको, पण भुजंगराव तुम्ही जी म्हणलाय ना ती लक्षात ठेवा. हो का भुजंगराव? कुणाला फिरायला पण नेऊ नका आणि आश्वासनं दिलेली पण करू नका पूर्ण, कारण सगळ्याला हात दिले तर खाऊ द्या की कष्ट करून. कुणाला जर काय पटत नसेल तर आम्हाला ज्ञान देऊ नये, पटत नसेल तर गप बसावे. त्यांनी गावासाठी काय चांगलं करायचं असेल तर करा. आमचा पाठिंबा फक्त पूनम मॅडमला राहील. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीवर माझ्या लक्षात आलं की तुमचा सगळ्याचा पाठिंबा मला आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो ते काय बोलले ते तरी कळतंय का? तुमच्या लक्षात येते का? आणि हे जर तुम्हाला असं चालायचं असेल तर तुमचा सत्कार, तुमचे मेंबर आणि तुम्ही बघा, निघतो आम्ही. बिगर खांडकाचं दुःख फुटलं. ए थांब रे जरा, थांब रे जरा, तुझ्याकडे काम आहे माझं. अरे दाद्या, दमानं बोल. कुठं चाललोय पळून मी? काय झाले? लय मस्ती करू नको. तू काय काय केलंय ते मला खरं खरं सांग. अरे काय केलंय मी? माझे मी गावातलं बघतोय, तुला सगळं दिलंय, तू करतोय. मी काय असं केलंय रे? तू म्हणतोय केलंय का? काय केलंय मी? वा 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 वा, किती लगा तू गोह्याळ पण करतोय लगा, तुला काहीच माहित नाही का? तुझं काय म्हणणं आहे ती मला सरळ सरळ बोल. गावात मला काम आहे, ती भुजंगराव भाऊसाहेब थांबले, ती मला जायचं आहे तिकडे. गोळ्यापणा नाटकं करू नको तू. ती गावातली जागा कुणा नावावर लावली? अरे कुणाच्या नावावर लावली या? कुठली जागा? जाऊ दे, माझे मला काम आहे. मला सगळं कळलं या. काय ती गावातली जागा तुझ्या नावावर केली आहे. मी बी आता गावात जातो काय, भाऊसाहेबला आणि सरपंचाला दाखवतो. तुला कोणी सांगितलं? हा, तुला कोणी मला सांगितलं एक जणानं. अरे नाही लागा, हाई जमीन फिमीन तुझ्या नावावर केली, काय माझ्या नावावर रे? हाई तुला देऊन मोकळा झालोय मी. जाऊ दे माझी मला. थांब, खरं सांग. हो, नाहीतर आज लय वेगळं होईल आपल्या दोघात. लगा तू माझा बारका भाव आहे लागा. तुझ्यासाठी काय काय केलं लागा मी नाही लागा तुझ्यासाठी तुझ्यावर राज करणार. माझं मी गावातलं राजकारण बघतोय, मी घरात राजकारण नाही करणार रे. तू आज कुठं जायचं नाही. काय त्या भुजंगरावला आणि त्या भाऊसाहेबला हिथं बोलव आणि ही आजची आज मिटव. तोपर्यंत तो हालायचं नाही कुठं सुद्धा. लगा तू नको टेन्शन घेऊ. मला ती गावातलं मिटवाय जायचं आहे रे. भुजंगराव भाऊसाहेब थांबले तिथं. का तू येड्याने करतोय? आधी आपलं मिटव, परत गावातलं मिटव. तुला कुठं जायचं आहे तिकडे जा. बरं ठीक आहे, वरण टाकू रासने. आधी आपलं मिटवतो आणि मग गावातलं मिटवतो. जातो त्या भाऊसाहेबाला आणि भुजंगरावला घेऊन येतो. लवकर जा आणि लवकर ये. काय मी आज कुठलंच काम करत नाही, आपलं ही दोघांचं मिटल्याशिवाय. बरं बरं ठीक आहे, आलो लगेच. हॅलो भुजंगराव, कुठं आहे तुम्ही?
बरं बरं खडके चल बरं आलो आलो एक 10 मिनिटं हा भुजंगराव बोला आज साईटवर कसं काय आलं? अहो 10-15 लाखाचा जरा घोट केलाय कुणी बघायचं. बर हा. नमस्ते नमस्ते. नमस्कार मैनेजर। नमस्ते जी सर। नमस्कार। आज कैसे पहुंचे आप यहाँ सर? मैनेजर कौन है वो लोग? 10 लाख का घोटाला किया है वो। हाँ सर, आपको कैसे पता चला? ऐसा तो कुछ हुआ भी नहीं है यहाँ पे। मुझे तो लग रहा है आप ही कोई गड़बड़ कर रहे हो, पहले तुम्हें देखना पड़ेगा। साहेब ये आदमी सच सच बताओ, ये बहुत डेंजर आदमी है। साहब ये 2 आदमी है, इनको बांध के रखा हुआ मैंने। आपने जो करना है वो करो, हम लोग जा रहे हैं। ठीक है चलो। राघो चल रे कुठं आहे ते बघू। चला ही बघू। सोडा आम्हाला, आमची काय चुकली? हे बघ खरं खरं सांग, खरं खरं सांगितलं तर वाचशील, नाहीतर हा ढिगारा बघितला ना, हाडच काय केस सुद्धा सापडणार नाहीत तुझी। भुजंगराव खरं सांगतो, खोटं बोलत. राघो जोपर्यंत ही खरं बोलत नाही ते तोपर्यंत यांना घेरे इकडे भराव्यात। राघव राघो त्या दोघांना मी पूर्ण इकडे खडीत गळ्यात का, त्याशिवाय खरं बोलणार नाही ते। खरं खरं सांग, तुला परत एकदा विचारतोय। नाही राव भुजंगराव, माझी काय चूक नाही, मला माफ करा. तुला मारायचं आहे ना राघो? पुऱ्याला गळ्यात का तिकडे नेऊन? राघो याला बी ने। ए राघो झालं का काम? ओके झालं ओके. चल ये माघारी। चेअरमन लयच उशीर केला हो यायला इकडं। काय काय कार्यक्रम केलं का? कुणाला लावला का काय? राघवच्या दांडक तुमचा अवतार असा? चेअरमन आपण साधा माणूस आहे, आलतो फेरफटका मारायला, काय चाललंय काय नाही बघायचं। अहो तुम्हाला दोघाला घरी यावं लागतंय, घरी वेगळाच मॅटर वाढलाय माझ्या। अहो चेअरमन तुम्ही बोलवायचं ना आम्ही नाही म्हणायचं, असं होईल का? चला की मग। राव त्या भावाला कुणी काय वेगळं सांगितलंय, त्या हात्या घेऊन राव माझ्या अंगावर आले। काय बोलताय? मग काय? अहो चेअरमन आता तुम्ही सगळ्या गावाची भांडणं मिटवताय, लपडी मिटवताय, आता तुमच्या घरातलं तेवढं तुम्हाला जमाना होय? नाही राव, लय कुठं वाढलाय, तुम्हाला यावं लागतंय। चला चला राघो चल। हो भुजंगराव, चेअरमन सगळ्या गावाची भांडणं मिटवतोय आणि आज आपल्या इथं कशाला बोलवलंय? भाऊसाहेब असतंय, एखाद्याला सुख दुखतं, दुःख दुखत नसतं। चेअरमन प्रत्येक वर्षी 10-5 एकर एक्स्ट्रा जमीन विकत घेतात ना, होय ना? त्याला आता नेट लागायला लागला असेल, शेतात काम करायचं, त्याला वायलं विलं राहायचं असेल। चेअरमन घ्या बरं तुमच्या भावाला बोलवून. केलता फोन, या लागलाय। घ्या लवकर बोलवून, आपल्याला गावातली जाऊन अजून 4-5 लपडी मिटवायची। नाही आला आला। नमस्कार भुजंगराव। नमस्कार भाऊसाहेब। काय रे प्रत्येक वर्षी 5-5 एकर शेत वाढवून म्हणून तुझं सुख दुखायला लागलं काय? बघा की राव भुजंगराव, ह्याला फक्त रानातलं टेन्शन आहे, हा मला पा गावातलं टेन्शन आहे, ह्याचं टेन्शन आहे, त्याचं टेन्शन आहे, तुमच्या बरोबर यायचं आहे। बघा की राव, सकाळी माझ्यावर कोयतं घेऊन आलाय। बरं मस्ती आली काय लय? तीच कोयतं घेऊन ऊस तुडीला पाठवलं, कळलं का तुला?
बघा राव भुजंगराव, त्यानं गावातली जागा एकट्या नावावर करून घेतली. त्याला साक्षीदार ही भाऊसाहेब माहिती की. भुजंगराव, ती जागा लपड्यातली आहे, त्याला निस्तार नव्हतं का तसं? असं आहे होय. मग त्याला सांगून सांगून मी पाक बजीर झालोय. त्याला काय कळतंय वय? भुजंगराव, मला चांगलं वाईट सगळं कळतंय. अरे माझा तू कशाला टेन्शन घेतोय? तो गपचूप माझ्याकडे यायचं होतं, मला म्हणायचं असं तो करतोय. अरे त्याच्यापेक्षा चांगला पॉईंटचा जागा तुझ्या नावावर करतो की. तू फक्त मागलं सगळं हँडल कर. चेअरमनला कुठल्याच गोष्टीचं दुःख देऊ नको. जरा आमचं ऐक. तुझं जर कल्याण करून घ्यायचं असलं तर प्रत्येक गोष्टीत शेक घ्यायचा नसतो, भाव भावासारखा असतो. समजलं का तुला? इथून पुढे असलं टोकाचं पाऊल उचलायचं नाही. जर मला कळलं तर कपाळाला लावायला माती सुद्धा देणार नाही. लक्षात ठेव. आणि ज्यानं तुझं कान भरलेत ना तर त्याला कायमचं ऐकायचंच बंद करून टाकतो. त्याचं चूक झाली भुजंगराव, मी इथनं पुढे असलं करणार नाही. माझा चल भावाच्या गळा भेट घे माझ्या समोर. चेअरमन चला आता, त्याला सांगितलं समजू ना. चला. लय भावाच्या नादाला लागायचं नसतं. भावापेक्षा गावाचा विषय आपल्या मागे लय मोठा आहे. भुजंगराव सरपंच नमस्कार. भाऊसाहेब, दामू काका, महिन्यात 29 दिवस तुम्ही असंच असता, कोणी दिवशी बिगर निशात असता. हो, आपलं एकच ब्रँड भुजंग अमृत. भुजंगराव, ते भुजंग अमृत सगळ्या गावात करतंय. त्या दिवशी मला भेटलं होतं, तसंच पडलं होतं ती. त्यांना नाव बदलायला लावा. सगळी बदनामी व्हायला तुमच्या नावाची. बदलायला लावाल त्याला जरा. दामू काका, 4 दिवस हा गाव जगायचा आहे का वरचं तिकीट काढायचं आहे? ते ब्रँड बदलून टाका. आणि परत जर भुजंग अमृत मानला तर नरड्यावर पाय देईन, तोंडातनं जे बाहेर निघतो. कळलं का? तेवढं भाऊसाहेब खोली घेऊन द्या की मला. घर बाधा 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 कळते. आता विषय तुमचा संपला. आता कोण सरपंच होते पुन्हा ठाऊक. राघो, गेऱ्याला उचलून टाकू साहेब पड्याल. गाव तसं चांगलं वेशीला टांगलं, गाव तसं चांगलं वेशी